नमस्कार मित्रांनो, आपल्याला कमेंटमध्ये आपले भाऊ विचारायले होते की ट्रॅक्टरचा रेस कसा वाढवायचा. ट्रॅक्टरचा रेस वाढवल्यावर पॉवर येते का नाही, रेस वाढवल्यानं ट्रॅक्टरमध्ये काय प्रॉब्लेम येत तर नाही का. तर चला मग सुरुवात करूया. मित्रांनो, पाहू शकता आपण पहिलाही रेस वाढवलेला आहे ट्रॅक्टरचा. मी तुम्हाला सांगतो ट्रॅक्टरचा रेस कसा वाढवायचा. ट्रॅक्टरचा रेस वाढवल्यावर पॉवर वाढते का नाही, नेमकं काय होतंय, शेतीमध्ये चांगलं आहे का नाही, लोडिंगच्या कामाला रेस वाढवल्याचा काय फायदा आहे का नाही. तर चला मग सुरुवात करूया. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हो का, इथे एक कंपनी नट देत असते हितवर. ते नट हो का ही आहे, हे आपण काढून हे टाकलेलं आहे. हे नट ह्याच्या आतमध्ये इकडल्या साईडनं असा असतो, इकडून असा असतो, आतमध्ये हितवर असतो. आणि ह्याला एक सील पॅक दिलेला असतंय, हो का, ह्या या झाला वरल्या. आणि ते टेस्टरनं अगर किंवा मारतोलनं तोडायचं. आणि तोडल्यानंतर हो का, ही 10 नंबरचा पाना अगर चावी जी असते का, तुमच्या भाषेत काय असेल ते पाना किंवा चावी तुम्ही म्हणता होती, ही ह्याला 10 नंबरचा पाना बसतोय ह्याला, ते बसवायचा आणि उघडायचं. आणि ते टेस्टरनं पुन्हा टेस्टर किंवा मारतोल त्यानं ही बाहेर घ्यायचं फिरवून. आणि तुम्हाला जेवढा रेस वाढवायचा तेवढा का इथनं ॲडजस्ट करते ते ह्या आट्यावरनं. हे इथनं काढायचं, लांबवायचं. लय बी लांबवायचं नाही तर टायमिंग वाढतं ट्रॅक्टरचा. तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढंच हिशोबात वाढवायचं. आणि तुमचं म्हणणं असेल पूर्ण रेस दिल्यावर काय होईल. पूर्ण रेस दिल्यावर काय होत नाही भावांनो, ट्रॅक्टरला बी काय प्रॉब्लेम होत नाही, पण ट्रॅक्टरच्या पिस्टनवर ताण लय पडतोय. का तर फास्टमध्ये पिस्टन काम करतात, त्याच्यामुळं ट्रॅक्टर एखाद्या वेळेस पिस्टनमधनं लिकेज व्हायला सुद्धा बघतो. त्याच्यामुळं फुल रेस करूनही कोणीसुद्धा लय झालं, ट्रॅक्टर जर तुमचा 2100 RPMवर देत असेल कंपनी, तर लय झाला 3000 RPMपर्यंत न्या. लय आते लिमिट 3.5, त्याच्यावर नेऊ नका. फुल केल्यावर माझ्या हिशोबानं 5000 ते 5500 RPMवर जात असेल मोठा ट्रॅक्टर. हा 4-4.5 RPMपर्यंत जात असेल. हे आपला 724 स्वराज आहे. का तर बारक्याचं जास्त करून RPM लय नसतंच, माझं असं म्हणणं आहे. तर चला मग तुम्हाला दावूया. तुम्ही पाहू शकता पिस्टनच्या साईडनं थोडं लिकेज झालेलं आहे, थोडं. हे आपण धुवून तरी साफ केलेलं आहे. हे केव्हा लिकेज होतंय, जेव्हा आपण फुल रेसवर ट्रॅक्टर चालवता, अगर जास्त तुमचा ट्रॅक्टर चाललेला असेल तेव्हाही होऊ शकतंय. पण आमचा ट्रॅक्टर बी लय चाललेला नाही. मी जास्त करून कंटिन्यू त्याला फुल रेसवरच वापरतोय. 1200 तास ट्रॅक्टर चाललेला आहे, काहीतरी 1200 तास चालला आहे. त्यामुळं हे असं प्रॉब्लेम होऊ शकते. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही फुल रेसचा वापर करा, पण लिमिटमध्ये करा. का तर तुमच्या ट्रॅक्टरचं काय नुकसान बी होऊ नये आणि काय ओव्हरफुल बी होऊ नये. शक्यतो काय होत नसतं हे ना, पण करू नये. हे मी तर केलेलं आहे, पण सांगायला लागलो आहे. आणि रेस वाढवल्याने ट्रॅक्टरची काय पॉवर काय वाढत नाही, पण जी रोड स्पीड असते ते वाढते. आणि जिथं समजा तुम्हाला चढबीड आहे, तिथं सिम्पल RPMवर आपल्या कंपनीनं दिलेलं असतं जी RPMवर, तिथून जर समजा एखादा चढत नसेल तर इथून थोडं का असं नाही गेलं, हे चढवायला थोडी मदत करतं आहे. आणि ही जे भाड्याची करते ते का ट्रॅक्टरवाले, त्यांच्यासाठी माझ्या हिशोबानं भारीच आहे. का तर ह्यानं काय ट्रॅक्टरचा काय रेस उघडल्यानं ट्रॅक्टर काय तेल लय खात नाही. जेव्हा आपण फुल रेसवर वाढचाल तेव्हाच ही काय तर 100-150 मिली जास्त खाईल, त्याच्यावर खायचं नाही. पण ही भारीचा रेस वाढवलेलं, पूर्ण बी वाढू नका. तर भावांनो, मी तुम्हाला दावतो ट्रॅक्टरचा रेस करून. पहिला कंपनी किती दिलेला होता आणि त्याच्यावर दिल्यावर काय होईल ते दावतो. आवाज बी कसा येते. भावांनो, कंपनी जेवढा रेस देते का पहिला तेवढा करून बघतो, नंतर फुल देतो.
कंपनी 1800 देते आता फुल दिल्यावर बघा. स्वराज कंपनीनं हा 724ला तर 1800चा रेस दिलेला आहे, म्हणजे 1800 RPM वर. पण आपला जातं आहे 2400 RPM वर, म्हणजे 200 आणि 400 600 RPM आपण वाढवलेला आहे. तुम्ही बी जर तुमचा मोठा असला तर लईत लई 1000 RPM वाढवा. जितना रेस होतं त्याच्या मोहरी अजून 1000 RPM वाढवा, बेस्ट आहे तुमच्यासाठी. जे भाऊ विचारते ते का रेस कसा वाढवायचा, रेस वाढवल्यावर काय होईल, त्यांच्यासाठी आता हे मी जे सांगितलेलं आहे का ते. तर भावांनो, आपण सांगितलेलं आहे पूर्ण ट्रॅक्टरचा रेस कसा वाढवायचा आहे, रेस वाढवल्यावर कारण काय आहे, नेमकं काय होतं, प्रॉब्लेम काय आहे. तर असेच तुम्हाला जर नवीन व्हिडिओ बघायचे असले तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर तुमचा काय प्रश्न असला तर कमेंट करा, लाईक करा आणि शेअर बी करा. धन्यवाद.